नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांची डिजिटल इव्हॅल्युएशन झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्याची फोटोकॉपीची डेट, शेड्यूल आणि लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तसेच तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. उद्यापासून तुमची लॉग इन सुरू होत आहे. तर याचं शेड्यूल जे आहे, तर शेड्यूल बघा इथे दिसेल तुम्हाला. हां, तर 26 जून आणि ते 27 जून 2 दिवस आहे. तर 26 जूनलाच तुम्ही काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. अप्लाय करणं एकदम सिंपल आहे. लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी कंपल्सरी त्यांनी केलेला आहे. कारण तुमची जी फोटोकॉपी आहे ही कॉलेजला येणार नाही आहे, तर तुमच्या ईमेलवरती येणार आहे. ओके. हां, तर 26 आणि 27 लक्षात ठेवा. उद्यापासून सुरू होईल. सुरू झाल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकेलच त्याच्यावरती, की कसं नेमकं ॲक्च्युअलमध्ये हे करायचं ते. ठीक आहे. तर फोटोकॉपीचा रिझल्ट जो आहे तो 8 जुलै दाखवत आहे इथे, पण रिझल्ट नाही आहे, तो रिझल्ट नाही आहे. तर फोटोकॉपी तुमच्या मेलवरती येणार आहे 8 जुलै. ओके. स्टुडंट लॉग इनला किंवा फोटोकॉपीज अवेलेबल इन स्टुडंट लॉग इन. स्टुडंट लॉग इनला काय होणार आहे, फोटोकॉपीज येणार आहेत. ओके. त्यानंतर जर तुम्ही फोटोकॉपी बघितल्यावर तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये मार्क वाढत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, इव्हॅल्युएशन करायचं आहे पुढे, है ना. तर याची फीस जी आहे ते एका सब्जेक्टला ₹300 आहे आणि एका सेमिस्टरचे तुम्ही मॅक्झिमम 2 सब्जेक्ट या ठिकाणी फोटोकॉपीसाठी टाकणार आहे. आता डिजिटल इव्हॅल्युएशन प्रोसेस झाल्यामुळे तुम्हाला फक्त रिटोटलिंग करायची गरज पडणार नाही, कारण कॉम्प्युटरनंच ते टोटल मार्क जे आहेत ते काउंट केलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी काय म्हणतात, रीचेकिंग जे आहे ते त्याची गरज पडणार नाही. जसं ऑर्डिनरी याच्यामध्ये तुम्हाला होतं ₹50 रिटोटलिंग केली जायची, तसं तुम्हाला डिजिटलमध्ये नाही आहे. डायरेक्टली फक्त फोटोकॉपीज आहे. त्याच्यानंतर काय करायचं, 9 जुलैला तुम्हाला रिइव्हॅल्युएशनसाठी स्टुडंट लॉग इनमधून अप्लाय करायचं आहे परत. त्यावेळेस तुम्हाला परत ₹300 भरावे लागणार आहेत. 9 जुलै ते 10 जुलै 2 दिवस राहणारा वेळ तुम्हाला. ओके. त्यानंतर तुमचा 23 जुलै जो आहे, तर 23 जुलैला तुमचा फोटोकॉपीचा रिझल्ट येईल, आहे ना. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिले असतील आणि त्यांना जर वाटत असेल की आपले फोटोकॉपीमध्ये मार्क वाढू शकतील किंवा तुमचे पेपर चांगला दिलेला आहे आणि तुम्हाला जर मार्क कमी पडले असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. आणि नंतर तुम्हाला 27 जुलैला काय होईल, तुमच्या मार्कशीट ज्या आहेत त्या डिस्पॅच होतील आणि 30 जुलैला तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला करेक्टेड मार्कशीट ज्या आहेत त्या भेटतील. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर लिंक कुठे आहे याची, तर खाली गेल्यानंतर बघा हाऊ टू अप्लायमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिंक दिसेल, रिक्वेस्ट फॉर फोटोकॉपी. ओके. त्याच्यावरती क्लिक केला की तुम्हाला एक 10 सेकंद वेळ भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तर डायरेक्टली त्या पेजवरती फेच केलं जाईल. त्या ठिकाणी लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकायचा आहे. याची प्रोसेस मी तुम्हाला उद्याच सांगेल किंवा एक स्नॅप आहेत त्याचे, मी तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे राहील ते. अशा प्रकारचा इंटरफेस राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. ठीक आहे. सीट नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा तुमचा आणि त्याचा OTP तुम्हाला काय करायचा आहे, या ठिकाणी टाकायचा आहे. ओके. हे झाल्यानंतर OTP तुम्हाला टाकून साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असणार आहे, त्या ईमेल आय डी आहे, त्या ईमेल आय डी तुम्हाला मेल येणार आहे त्याची फोटोकॉपी. ओके. किंवा तुमच्या लॉग इनमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी फोटोकॉपी दिसणार आहे, है ना. तर याच्यामध्येच बघा तुमची प्रोफाईलमध्ये दिसेल पेमेंट हिस्ट्री, फोटो कॉपी. रिअसेसमेंटला जायचं असेल तर याच्यावरती तुम्हाला नंतर क्लिक करायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे काय राहणार आहे, इथे तुमची लॉग इनमध्येच फोटोकॉपी वगैरे सर्व या ठिकाणी दिसणार आहे. रिअसेसमेंट केल्यानंतर ही टॅब ओपन होईल तुमची, है ना. हां, इथे काय करायचं आहे तुम्हाला, बघा प्रोफाईलमध्ये जायचं आहे. नंतर प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे तुमचा मेल आय डी जर तुमचं काही चेंज करायचं असेल किंवा प्रिवियस टाकलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता. नसला टाकलं तर तुम्ही या ठिकाणी मेल आय डी नवीन टाकायचा आहे. सेंड OTP करून तुम्हाला OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. म्हणजे त्या ईमेल आय डीवरती तुमचं काय होईल, फोटोकॉपी पाठवली जाईल. ओके.
तर फोटोकॉपीचं तर इथे मार्क जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसणारच आहेत. आणि एका सेमिस्टरसाठी किंवा एका पेपरसाठी 300 रुपये आहे. 2 सिलेक्ट केले तर 600 रुपये तुम्हाला भरावे लागतील, है ना. एका सेमिस्टरला तुम्ही 2 पेपर्स फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता, है ना. याचा एक लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला अपलोड करेल. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती आपले MSBTशी रिलेटेड अपडेट्स येत राहतात. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.